रोजच्या कामामधून वेळ काढून काहीतरी नवीन करायचं ठरलं होतं. तर बघूया आज आम्ही काय करणार आहोत ते. स्वतःच्या आवडीच्या गोष्टींना वेळ द्यायचं ठरवलं होतं. त्यामुळे आम्ही सकाळ सकाळी एका ऑर्डरला गेलो होतो आणि ती ऑर्डर करून आलो आणि डायरेक्टली आम्ही कुंभाराकडे गेलो होतो, कारण आम्हाला मातीची चूल घ्यायची होती. आणि मग फायनली आम्ही तिथे गेल्यानंतर भरपूर अशा चुली बघितल्या आणि त्यातून आम्हाला जी चूल आवडली ती चूल आम्ही खरेदी केली. मित्रांनो, आमचा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे आणि आम्ही त्या दृष्टिकोनातनं पावलं उचललेली आहेत. तर हे बघा, आज आम्ही याची चूल ही खरेदी केलेली आहे बघा. नंतर ना आम्ही सिमेंट घ्यायला या लोकेशनवरती आलो. इथे आम्ही सिमेंट घेणार आहोत आणि काय करणार आहोत ते मी तुम्हाला नक्की दाखवेन. घरी येऊन थोडंसं मी फ्रेश झाले आणि आम्ही आता आमच्या कामाला सुरुवात केली, कारण आपल्याला जे आवडतं ना ते करण्यामध्ये जो आनंद आहे ना, तो आनंद दुसरीकडे कुठेच तुम्हाला मिळू शकत नाही आणि हे मी अनुभवते. चला, तर आज आहे टेरेस गार्डन करण्याचा दिवस. काय करताय तुम्ही दोघी बहिणी मिळून? राग काढते भिंतीवर. आश्वरा बहुत दिसतेस तू. राग काढते भिंतीवर सगळ्यांचा. म्हणजे काय नीट सांग, काय करताय, काय लावताय हे? घाईमध्ये आम्ही कलर आणायचे विसरलो होतो, तर आम्ही पटकन आवरलं आणि कलर आणायला गेलो. कलर घेऊन आलो आणि येऊन परत आमच्या कामाला सुरुवात केली. इकडे माणसे अशी सुंदर अशी वारली पेंटिंग काढत होती आणि दुसरीकडे गुरुदत्त चूल बसवायचं काम करत होते. आणि हे बघा कसं दिसतंय ते कमेंट करून आम्हाला तुम्ही नक्की सांगा. फायनली आमचं टेरेस गार्डन प्लस चूल असं आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर ते हळूहळू काम चालू आहे, पण आमचं आज वारली पेंटिंग काढून पूर्ण झालं होतं. तर बघा कसं वाटतंय, तुम्हाला आवडलं काही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि आज पहिल्यांदाच आम्ही टेरेसवरती चूल पेटवली होती, तर काहीतरी गोड करायचं होतं म्हणून इकडे मयूर आणि गुरुदत्त गाजरं खिसत होते, कारण आम्हाला गाजराचा हलवा करायचा होता आणि त्यासाठी ते गाजर खिसत होते. आणि इकडे मी चुलीवरती मसाले भात करत होते, कारण आज आमच्या जे काही आम्ही आज टेरेस गार्डन केलेलं आहे किंवा जी चूल बसवली त्याचं आज आम्ही उद्घाटन केलं होतं. सुंदर असं जेवण आम्ही चुलीवरती तयार केलं होतं आणि सहकुटुंब सहपरिवार मिळून सगळ्यांनी टेरेसवरती आम्ही आज सहभोजनाचा लाभ घेतला. खरंच मित्रांनो, खरंच खूप छान वाटतं अशा वेगळ्या गोष्टी करायला.